आपण म्हणजे तुम्ही काय केलं ते सांगा. म्हणजे आता तुम्ही ऊसावर एआयच्या पद्धतीनं तुम्ही ऊसाची लागवड केली. जी. त्याच्याबरोबर एआयचा तुम्ही कसा वापर केला? कोणत्याही क्षेत्रामध्ये जेव्हा आपण वापर करतो आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा, त्याच्या स्टेप आहेत. पहिलं स्टेप आहे की सॅटेलाइट मॅपिंग. सॅटेलाइट मॅपिंग केल्यानंतर आपल्याला 200 इंडायसेस येतात, व्हिज्युअल इंडायसेस. त्याच्यामध्ये NDVI आहे. नाही, असं आहे की सर्वसामान्य माणसाला कळेल अशा भाषेत सांगा, कारण लोकांना इंडायसेस वगैरे असं कळणार नाही. त्यामुळे उपग्रहामार्फत जेव्हा त्यांनी मॅपिंग केलं तुम्ही, आणि मग मॅपिंग केल्यानंतर त्या मातीची गुणवत्ता काय आहे, त्याच्यामध्ये कोणतं क्रॉप चांगलं येऊ शकतं, त्याचे पूर्व मशागत करण्यासाठी काय गरज आहे, कोणते त्याला न्यूट्रिएंटची गरज आहे, या पद्धतीच्या शिफारशी तिथे आपल्याला येतात. आणि त्या इंडायसेसचा वापर करून आपण जे तंत्रज्ञान विकसित केलंय बारामतीमध्ये, ते सगळा डेटा आपल्या वॉर रूमला येतो. तिथे आपण आपल्या तज्ज्ञांमार्फत अनालिसिस करतं. सॉइलच्या प्रॉपर्टीज कोणत्या आहेत, सॉइलचा pH किती आहे, सॉइलमध्ये कोणते घटक आहेत आणि कोणता क्रॉप. पण या गोष्टी आधीपासून होत होत्या ना, म्हणजे ह्या गोष्टी ज्या आहेत की सॉइलचा दर्जा तपासणं वगैरे, एआय त्यात कसं आलं? याचं ऍप्लिकेशन म्हणजे फॉर एक्झाम्पल आता आपण ऊसामध्ये घेतोय, तर ऊसामध्ये आम्ही काय केलंय की मी हे दाखवतो की शेतकऱ्याला हे कोकोपीट आहे, त्याच्यामध्ये रोपाची लागवड केलेली आहे. RHP नावाचं एक तंत्रज्ञान आहे जे युरोपियन युनियननी कोकोपीट निर्मितीसाठी रिकॉग्नाइज केलेलं आहे. ते तंत्रज्ञान आपण वापरतो आणि तो मीडिया वापरतो. हे भारतात इतर ठिकाणी वापरलं जात नाही. त्यामुळे हे जे व्हाईट रूट आहेत हे दिसतात, ह्याची निर्मिती 18 ते 21 दिवसात होते आणि हे न्यूट्रिएंट ॲब्झॉर्ब करणारे मुळं आहेत. हे पहिलं तंत्रज्ञान आहे. हे रोप त्या शेतकऱ्याला दिल्यानंतर सॅटेलाइट मॅपिंग तर पूर्वी होत होतं, तुमचा सल्ला बरोबर आहे, परंतु आम्ही 4500 रोपं मोजायचं तंत्रज्ञान इनपुट त्या सॅटेलाइटला दिलेलं आहे. 1 एकरात 4500 रोपं आम्ही लावतो. 4500 रोपाला त्याला जेव्हा फुटवे येतात तिथून, तेव्हा 8 ते 10 फुटवे आले पाहिजेत, अशा पद्धतीचे रेकमेंडेशन आपण देतो. आणि एका एकरमध्ये 40 ते 45 हजार मिलेबल केन जे क्रशिंगला जातील याची आपण म्हणजे बेरीज आणण्याचा प्रयत्न करतो. एका ऊसाचं वजन 2.2 ते 2.8 किलो जर आपण गृहीत धरलं तर मिनिमम 1 एकरात शेतकऱ्याला 120 टन उत्पादन मिळण्याचं तंत्रज्ञान आपण देतो. सॅटेलाइट नुसतं आपल्याला एवढंच नाही करत, तर सॅटेलाइट आपल्याला पूर्ण क्रॉपवर कुठला स्ट्रेस आहे, आता हे थोडं येल्लो दिसतंय पान, तर तेवढ्या बेल्टमध्ये कोणती डिफिशियन्सी आहे, तेवढ्या बेल्टमध्ये न्यूट्रिएंट डिफिशियन्सी असेल तर आपण त्या IoT टूलचा, फॉर एक्झाम्पल आपण काही सेन्सर्स आहेत तिथे, NPK सेन्सर, ह्या सेन्सरच्या रिकमेंडेशन नुसार आपल्याकडं सिस्टीमवर डॅशबोर्डवर कळतं, डेटा येतो आणि त्या पद्धतीचं फॉलियर स्प्रेचं आपण डिसिजन सपोर्ट, एक निर्णय घेण्यासाठी सुलभता आणण्याचं काम आपण करतो. आणि त्याच्या मोबाईलवर अलर्ट येतात की बाबा अशा पद्धतीचं आपल्याला आज ॲप्लिकेशन करायचं आहे. आणि सॅटेलाइटकडून ह्या ज्या स्ट्रेस आहेत, म्हणजे जमिनीची मशागत करण्यापासून पूर्ण 24/7 हे क्रॉप मॉनिटर करण्याचं काम आपण करतो. आणि तेच टेक्नॉलॉजी आपण आता प्रथम जगामध्ये आणली ऊस या पिकामध्ये. पण आता याच्यामध्ये